एवढा मोठा नाही सर, आमचा मोठा नाही. आम्ही काय नाश केलं, कोणाचं गावाला नाश केलं, काय केलं असं पाण्यामध्ये आमच्या एवढा आणि एवढं का कशासाठी नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ येथे आज पालकमंत्री अतुल सावे यांनी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि आज ते या ठिकाणी आले होते. आपण पाहू शकतो की या ठिकाणी गावकरी मोठ्या संख्येने ते येत आहेत आणि आले म्हणून खूप मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांनी गावकरी त्यांच्या समोर आक्रमक झाल्याचं देखील आपण पाहिलं आहे. गावकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या ताफ्यासमोर गाडीसमोर देखील गावकरी मोठ्या संख्येने आले होते. कुठलीही मदत मिळाली नाही असा आरोप गावकऱ्यांचा आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत. काय सांगाल तुम्ही? मंत्री आले ते मंत्र्यांच्या गाडी समोर तुम्ही गेला सर. एवढा मोठा आमच्या गोरगाव अन्याय एवढा मोठा झाला सर. म्हणजे आज लेकरच मला सांगतो, आज 15-20-16 शिकले लेकर आहेत सर. माझा आज वडील मधवा मुलगा आज पुण्यामध्ये पॉलिटेक्निक करते. आज मधवा मुलगा 15वी आहे, वडील मुलगा 15वी झाले आहे, बारका मुलगा आज 12वीला सर. आणि हे आम्हाला मान्यता कुठेच दिली नाही सर. आणि आम्ही एवढे गोरगोर म्हणजे एवढी माहिती नुकसान झाली सर. माझ्या घरातून आज खायचं धान्य नाही, आज कपडा लत्ता राहिले नाही. एका कपड्यावर निघाला सर मी बाहेर, घराच्या बाहेर. आज एकच कपडा सर, आज 7 दिवस झाला, आज 4-5 दिवस झाला सर कमीत कमी. पण आज 5 दिवसावर एकच कपडा सर मला, ह्याच कपड्यावर. आणि आम्ही एवढे मोठे पालकमंत्री येऊन सर येऊन बोलून गेले, पण गोरगरिबाचं कुठं समस्या मांडणं गेलं सर. मोठ्या मोठ्या माणसाला काय समस्या मांडली त्याशी बोलून त्याचे काय देणे घेऊन निघून गेले सर. पण आमच्या मोठ्या अन्याय गोरगोर हो नाही सर. एवढे हाजोडी म्हणजे विनंती आहे, माझ्या लेकराला शासनानं मान्यता द्यावा. माझ्या लेकराला आज धरणग्रस्त माझ्या लेकराचं माझं कुठलं काही नाही सर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पालकमंत्री 7 दिवसानंतर या गावात आलेले आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्या समोर आपला रोष व्यक्त केलेला. अजून काही गावकरी आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल, पालकमंत्र्यांनी आज 7 दिवसानंतर दौरा केला, काय तुमच्या मागण्या? सुरुवात ही गोष्ट आहे की आमच्यावर जे संकट आलं ते नैसर्गिक नाहीये, ते आहे प्रशासन निर्मित. त्या प्रशासनाचे मायबाप, नांदेड जिल्ह्याचे मायबाप आज आले होते. त्यांना आम्ही आमच्या घराने मांडलो. आज 40 वर्ष झालं आम्ही या चिखलामध्ये राहतोय. त्या चिखलामध्ये पण आम्ही सुखा समाधान होतो, पण तरीही त्या चिखलामधले सुद्धा आम्हाला त्यांना राहावलं नाही. त्यांनी आम्हाला रात्री 1 वाजता आमच्या गावात धरणानं पाणी आलं, त्याच्यामुळे आमचे सगळे गाव वाहून गेलं. आणि आज पालकमंत्री आले 7 दिवसानं, तरी आम्हाला कोणत्या प्रकारची मदत, ठोस मदत काही भेटली नाही. आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला काहीतरी ठोस मदत भेटावी. निश्चितच पालकमंत्री येऊन गेले, परंतु अद्याप त्यांनी ठोस मदत जाहीर केलेली नाही. ते ठोस मदत तात्काळ मिळावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्या हसनाळ गावासोबत इतरही गावं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यांना देखील पुराचा मोठा फटका बसलेला आहे. दुसऱ्या गावचे काही नागरिक आहेत, गावकरी, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगाल, कोण्या गावचे आहे तुम्ही आणि काय तुमच्या गावचं नुकसान झालं? साहेब, आजपर्यंत आमच्या बिंगोली गावामध्ये कोणताही शासकीय वैद्यकीय कोणी अधिकारी आलेले नाहीत आणि आम्हाला कोणतीही मदत भेटलेली नाही. आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे प्रत्येक जण टाळाटाळ करते. काल गोपचडे साहेबाचा इथे दौरा होता, त्या दौऱ्यामध्ये भिंगोलीचं नाव असून सुद्धा कोणी आलेलं नाही. आणि आपले जे डिप्टी कलेक्टर आहेत अनुप पाटील, त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा भिंगोलीमध्ये फक्त 15 घराला नुकसान झाले, पण 30% मार्किंग जी होती तळ्याची त्याच्यापेक्षा जास्त पाणी गावामध्ये होतं. प्रत्यक्षात येऊन पाणी न करता ते 15 घर गेले कसं? आमचं म्हणणं हे आहे, आमच्या गावाला पुनर्वसन झालं, आम्हाला अद्याप ताबापावती भेटलेली नाही, येऊन बघितले नाहीत. काही नसताना हे कसं म्हणतात की बाबा 15 घर पाण्याखाली गेलेत. काय मागणी काय आता? आमची मागणी येऊन तात्काळ पंचनामे करावे आणि जसं हसनाळचं नुकसान झाले तसंच भिंगोलीचे झालं. फक्त भिंगोलीमध्ये एवढंच की जीवितहानी झाली नाही म्हणून आमच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते का? म्हणजे हा प्रशासनाला सवाल आहे. निश्चितच हसनाळ सोबतच इतर गावांना देखील या पुराचा फटका बसला आणि त्या गावात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या सर्वच गावांना तात्काळ मदत शासनानं करावी अशी मागणी या गावकऱ्यांची आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, हसनाळ, भिंगोली.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.